ओम परमात्मने नमः. कुंडलिनीच्या बाबतीमध्ये अनेक समज आणि गैरसमज आहेत. कुंडलिनी म्हणजे काय आहे? कुंडलिनी जागृती झाल्यानंतर खरंच आपल्याला काही विशेष गूढविद्या प्राप्त होते का हो? कुंडलिनीमुळे खरंच काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात का? तर कुंडलिनी विषयी अनेक गैरसमज आहेत. आणि हे गैरसमज कोणी निर्माण केले? की ज्यांना स्वतःच्या बुद्धीचा समज नाही आहे, अशा लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी दडवून ठेवलेल्या आहेत. कारण की अपना रहस्य किसी को मत बताओ, बर्बाद हो जाओगे. कुंडलिनी मधली 1% सुद्धा रहस्य जगाला माहिती नाही आहे. तुम्ही यूट्यूबवर किंवा प्रत्येक गोष्टींवर तुम्ही बघा की आपण काय करतो, किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये ना कुंडलिनीच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टींमध्ये कोण काय सांगेल, कोण काय सांगेल. बुद्धांनी कुंडलीबद्दल हे सांगितलं, शिववाल्यांनी हे सांगितलं. प्रत्येकाने काही ना काही गोष्टी ह्या सांगितलेल्या आहेत. कुंडलिनी म्हणजे काय? डोळे झाकले, मन स्तब्ध केलं, श्वासावर नियंत्रण ठेवलं, तुमची कुंडलिनी जागृत होते. ही गोष्ट एक प्रकार झाला. पण कुंडलिनीमध्ये प्रभुत्व कशावर मिळवावं? कुंडलिनीचे 6 तत्व सांगितलेले आहेत. जर हे 6 तत्व जर तुम्ही पूर्ण केले तर 7व्या स्टेजला तुम्ही साधं ध्यानात जरी गेले तर बऱ्यापैकी कुंडलिनीचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये येत असतो. मी प्रभाव म्हटलेलो आहे. कुंडलिनी फक्त ह्या जगामध्ये बोटावर मोजण्या इतकेच लोकांकडे त्याचा प्रभाव आहे. सगळ्यात महत्त्वाची कुंडलिनी ही गोरक्षनाथांकडे होती. गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायातले सर्वश्रेष्ठ आणि सर्वाधिकृत महात्मे होते. नाथ संप्रदायातले होते. दुसरी जी कुंडलिनी होती ती आत्रेय ऋषींकडे होती. आत्रेय ऋषी यांची कुंडलिनी इतकी प्रभुत्व होती की अनुसया माता आणि आत्रेय ऋषी ही 2 व्यक्ती एक ऊर्जेचं स्वरूप झालेले होते. अनुसया मातेच्या जोळीमध्ये जर पाणी टाकलं तरी ते पाणी खाली पडत नव्हतं. कोणी लोक म्हणतात त्याला पवित्र होत्या म्हणून पडत नव्हतं असं म्हटलेलं आहे, पण हे चुकीचं आहे. कुंडलिनी जागृती झाली म्हणजे काय? तर अनेक सिद्धांतांमध्ये तुमचा स्वभाव, तुमची गुणवत्ता, तुमचं पद, प्रतिष्ठा ही वेगळ्या अर्थाने जाते. म्हणून दत्तात्रय महाराजांचा जन्म आणि त्यानंतर गोरक्षनाथांचे दत्तात्रय महाराज गुरु होणं, गोरक्षनाथ हे शिष्य होणं, ही जी एक प्रकारची जी लेवल आहे ही आत्रेय ऋषींकडून अनुसया मातेकडनं आलेली प्रभुत्व आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. दत्तात्रय महाराजांचा जन्म हा सिद्धांत जरी एक कथाकार असेल की त्रिदेव एकत्र येऊन लहान मुलांच्या स्वरूपात त्यांनी अन्न ग्रहण केलं आणि नंतर भूतत्वावर राहिले, नंतर त्यांनी भ्रमणता केली, ही कथा झाली. पण कुंडलिनी खऱ्या अर्थानं दत्त संप्रदायामध्ये, नाथ संप्रदायामध्ये सर्वश्रेष्ठता होता. पण मग कुंडलिनीचे जसे मनुष्याचे तुकडे केले जातात, छोटे छोटे तुकडे केले जातात, तशा कुंडलिनीचे अनेक तुकडे केले गेले आणि त्यांना भ्रमिष्ट करण्यात आलं. पहिला जो प्रभाव आत्रेय ऋषींनी सांगितलेला आहे की सिद्धांत पर्यक्तो प्रशार्थ कार्ये अमुक्ताने असंयोक्तमम. म्हणजे काय आहे याचा अर्थ? की मनुष्य आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टींमध्ये एक धर्म, एक पंथ किंवा एक भक्ती ज्या वेळेस या बाबतीमध्ये आपल्याला ती प्रक्रिया माहिती आहे. मग कुंडलिनी जागृती करताना कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असाव्या? सर्वसाधारण मनुष्य कुंडलिनी जागृत करू शकतो का?
कुंडलिनी जागृती करायचं असेल तर पहिल्यांदा आपण चुकूनही शनीची महादशा असेल तर आपण कुंडलिनी जागृतीच्या भानगडीत पडू नये. ही गोष्ट खूप स्वाभाविक आहे. कारण की शनी लग्नामध्ये जर असेल किंवा त्याची महादशा किंवा 7.5 जर चालू असेल तर अशा वेळेस शनीचा जो कारक दृष्टी आहे ती आपल्यावर पडत असते, म्हणजे आपल्या डोळ्यांवर पडत असते. अनेक लोकांना महादशेमध्ये किंवा शनीच्या 7.5 डोळ्याचे प्रॉब्लेम होत असतात. म्हणजे उदाहरणार्थ नजर खूप लागणे, घरात चिडचिड खूप करणे, सतत डोळ्याखाली काळ्या रंगाचे वांग येणे, डोळे लाल होणे. डोळ्यांच्या बाबतीमधली जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे, ही पूर्णपणे खराब होत असते. म्हणून कुंडलिनीचा जो पहिला प्रवास सुरू होतो हा नेत्रार्थने योगा असताना कुंडलिनी प्रभावितम चक्षु कार्यार्थने असं सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की डोळ्यांच्या कार्याने कुंडलिनी ही जागृतीचा प्रभाव पहिलं चरण आहे. कुंडलिनी गृहस्थ आश्रमात सिद्ध केली जाते का? वास्तू पुरुष बघायला गेलं तर अन्नभक्षक देवता आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी शिवाकडनं एका राक्षसाने घेतलेलं वरदान होतं की मला त्रिलोकींचं अन्न मला मिळावं. म्हणून नर भक्षक, प्राणी पक्षी, झाड पाला हे सगळं खाऊन सुद्धा त्या राक्षसाचं मन भरत नव्हतं. आणि म्हणून शिवाकडनं आशीर्वाद वरदान घेतल्यानंतर सगळे देव त्यांनी मुठीत घेतले. देवांवर संकट आलं आणि म्हणून त्यावेळेस ब्रह्माने उपशाप दिलेला होता की तुम्हाला भूलोकी जाऊन समस्त जे मृत्यू लोक आहे ह्या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही जावा. वास्तु योग दर्शने, वास्तु शांतीच्या वेळेस जे काही समक्ष यज्ञांचा भोग दिला जाईल हा तुम्हाला दिला जाणार आहे. म्हणून बघायला जर गेलं तर वास्तु पुरुष मध्ये किंवा वास्तूमध्ये कुंडलिनी जागृती सहसा करून खास होत नाही. कारण की तो भुकेलेली वास्तू ही भूक देवतेची अधीन आहे. म्हणून आपली वासना, काम वासना जागृत होते. खूप जेवण करण्याची, मांसाहार खाण्याची आपल्याला आठवण येत असते. याचं कारण हे असतं. म्हणून कुंडलिनी ही ग्रह आश्रमात होत नाही. तर कुंडलिनी जी जागृती होते तर ही ब्रह्म मुहूर्तावर जर तुम्ही एकांत निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर गेलात तर तुम्ही ध्यान साधना करू शकता, ध्यान लावू शकता. ध्यान करताना कुठलाही मंत्र उपचार तुम्हाला करायचा नाही, फक्त ध्यान करायचं. म्हणजे डोळे मिटून रेग्युलर तुम्हाला ती सवय लावून घ्यायची आहे. जर तुम्ही सतत स्वतःला सवय लावून घेताय तर हळूहळू कुंडलिनीचे काही ऊर्जा तुमच्या तळ हातांवर, तुमच्या जिभेवर, तुमच्या त्वचेवर यायला सुरुवात होते. आणि त्यानंतर मग तुम्ही कुंडलिनीची दुसरी जी पद्धत आहे ती स्टेप म्हणजे मौन व्रत करताना सूर्य नमस्कार करणे. मौन व्रत जर तुमचं असेल तर तुम्ही सूर्य नमस्कार जितके घालणार तितके तुम्हाला त्याचा रिझल्ट पण छान येत असतो. म्हणून मौन व्रत हे एकांतवासामध्ये आणि सूर्य साधना जर केली तर तुमची कुंडलिनी ह्या ग्रह आश्रमात सुद्धा चांगल्या पद्धतीने इफेक्ट देऊ शकते. मी म्हणत नाही की तुम्ही कुंडलिनीचे संपूर्ण ज्ञानी होणार. आजपर्यंत ही गोष्ट खास करून जमलेली नाही मनुष्य लोकांमध्ये. तुम्ही सुद्धा मौन ठेवून सूर्य नमस्कार केल्याने किंवा मौन राहून फक्त ध्यान केल्याने सुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला रिद्धी सिद्धीचे काही तत्व हे ॲक्टिव्ह होतात आणि याचा प्रभाव तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी येतो. म्हणून कुंडलिनी जागृती करताना किंवा कुंडलिनीचा अभ्यास करताना कृपया योग्य ते मार्गदर्शन घेऊन करावे. याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. धन्यवाद.